महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के 56वें महापरिनिर्वाण दिवस के उपलक्ष्य में उन्हें अभिवादन करने के लिए शेतकरी कामगार पक्ष के मध्यवर्ती कार्यालय में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अभिवादन कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, कार्यालयीन सचिव काशीनाथ पाटिल, सहसचिव शंकर म्हात्रे, पंचायत समिति के सभापति हरेश केणी, शेका पक्ष के प्रवक्ता बारा सदावर्ते, एपीएमसी के उपसभापति डॉक्टर दत्तात्रेय पाटिल, पालिका के विपक्षी नेता संदीप पाटिल, नगरसेवक गणेश कडू आदि गणमान्यों सहित शेका पक्ष के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के अनुयायी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करते हुए कहा कि हम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की विचारधारा से प्रेरित होकर काम करने वाले कार्यकर्ता हैं। इसीलिए पनवेल के प्रस्तावित आम्बेडकर भवन के लिए हमने अपना पूरा समर्पण दिया है। मगर इंदू मिल की जगह पर बाबा साहब के स्मारक के निर्माण के लिए अम्बेडकरी जनता को संघर्ष करना पड़ा। हालांकि अगर जमीन हस्तांतरण का फैसला सरकार न लेती तो अम्बेडकरी जनता इंदू मिल की जमीन छीने बिना नहीं रहती, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांच्या नावानं राजकारण केलं जाते। आज मुख्यमंत्री जाऊन भेटतात, जाहीर त्या ठिकाणी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ही जमीन जी आहे इंदू मिलची, ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेतला म्हणून खुशालक्या किंवा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात। कोणी क्रेडिट घेऊ काय घेऊ आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आहे, पण त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही मिल ताब्यात डायरेक्ट जाऊन ताब्यात घेण्याचा जर प्रयत्न केला नसता तर काँग्रेसवाल्यांनी हा निर्णय घेतला असता का, हा विषय या ठिकाणी निश्चितपणे महत्त्वाचा आहे। कारण हे सरकार घाबरलेलं होतं की आनंदराज आंबेडकरांनी ते सुरुवात केली, रामदास आठवलेंसहित जे पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत, पक्ष आहेत, संस्था आहेत, त्यांनी सर्वांनी त्याला पाठिंबा दिला। आणि जर सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला नाही तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जेवढा समाज आहे तो सारा समाज जाऊन त्या ठिकाणी जबरदस्तीनं हिंदुमुलचा ताबा घेतल्याशिवाय ठेवणार नाही आणि मग यांची चितू होईल, म्हणून त्यांनी निर्णय घेतला। एवढे वर्ष का नाही घेतला? ही मागणी का काल आली का? ही मागणी का या वर्षी आली का? ही मागणी का 2 वर्ष आली का? ही मागणी अनेक वर्षाची आहे। अनेक वर्षात काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात असताना सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसला हा निर्णय घेण्याची सुबुद्धी किंवा बुद्धी झालेली नाही। पण बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व आम्हीयांच्या प्रेशर खाली त्या ठिकाणी हा निर्णय घेऊन घेतलेला आहे। हा जरी निर्णय घेतलेला असला तरी आपलं काम संपलेलं नाही सदावर्ते, ते स्मारक पूर्ण होईस्तोवर लढावंच लागणार आहे। कारण आज ही घोषणा केली झालं, क्रेडिट मिळालं 2-3 वर्ष सांगता येईल आणि पुन्हा स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार नाही। तो स्मारक पूर्ण होईस्तोवर आपल्याला निश्चितपणे हे आंदोलन करावं लागणार आहे। वहीं बालाराम पाटिल ने अपने अभिवादन पर भाषण में लोकशाही के प्रवर्तक डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जैसे महान व्यक्ति के स्मारक के लिए संघर्ष करना पड़ रहा है, जो काफी शोचनीय है, ऐसा प्रतिपादन किया। उन्होंने आगे यह भी कहा कि आनंदराज आंबेडकर और रामदास आठवले तथा आंबेडकरी जनता के संघर्ष के आगे सरकार को घुटने टेकने ही पड़े। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण करत असताना आनंदराज आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ आणि रामदासजी आठवले यांनी केलेला पाठपुरावा या दोहोतून केंद्र शासनाला या ठिकाणी निर्णय घेऊन इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी द्यावी लागलेली आहे। ही निश्चितपणाने सुखावणारी गोष्ट आहे। जगातील सर्वाधिक मोठ्या लोकशाहीची चौकट ज्यांनी घडवली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीनं, त्यांच्या त्या मेहरबानीनं आपण या ठिकाणी ही लोकशाही अनुभवतोय। लोकशाहीच्या अंतर्गत आपली प्रशासकीय कामकाज चालतायत आणि चालत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या स्मारकासाठी सर्वसामान्य भारतीय नागरिकाला गेली कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो, ही निश्चितपणाने दुर्दैवाची गोष्ट आहे। पण समाजातून आलेल्या रेट्याच्या माध्यमातून शासनाला जबरदस्तीनं का होईना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीची ताकद आहे। इस दौरान बारा सदावर्ते ने अपने भाषण में पनवेल कांग्रेसी नेताओं की कड़ी शब्दों में आलोचना की।
उन्होंने कहा कि पनवेल का अंबेडकर भवन हो या फिर इंदु मिल की जमीन पर बनाया जाने वाला अंबेडकर स्मारक हो, शेका पक्ष ने हर बार उसे समर्थन दिया है, मगर अंबेडकर भवन या स्मारक की राह में रोड़ा बनकर दूसरे की अंगीठी पर रोटियां सेकने वाले कांग्रेसी नेता तब कहा थे जब अंबेडकरी जनता स्मारक और भवन के लिए संघर्ष कर रही थी। महत्वाचं आता या ठिकाणी अभिवादन करताना सांगायचं असं खरं वाटतं की अनेक वर्ष बाबासाहेबांच्या राष्ट्रीय मार्गाचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता आणि तो प्रश्न 6 डिसेंबर 2011 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या हिंदू मिलमध्ये प्रवेश केला आणि त्या जागेचा ताबा घेतला गेला। फार मोठी अभिमानाची गोष्ट आणि देशपातळीवर चर्चेची गोष्ट झाली। मी आमदार साहेबांना फोन केला, आमदार साहेबांनी सांगितलं अरे सदावर्ते तुम्ही तिथे आम्ही आहोत, हा राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न, बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न म्हणजे आपल्या जीवनामरणाचा प्रश्न आहे, याला आपण जाहीर पाठिंबा देऊ। आणि दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे जाहीर सभा झाली आणि हिंदू मिलच्या जो आनंदराज आंबेडकरांनी जो त्यांचा कार्यक्रम सुरू केला होता त्या कार्यक्रमाला आम्ही जाहीररित्या पाठिंबा दिला गेला। सांगावीची लाज वाटते की 6 डिसेंबर पासून 11 डिसेंबर पर्यंत हे पनवेलचे आमदार झोपले होते का? त्यांना बाबासाहेबांच्या स्मारकाची गरज नव्हती, त्यांना बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाची गरज नव्हती, रामशेठला गरज नव्हती, त्यांच्या प्रशांत ठाकरेला गरज नव्हती। आणि पाठीमागून मग 11 डिसेंबर झाल्यानंतर बोंबलायला लागले, नाव का कोलेपुत्र चौघे भाव तसे हे पाठीमागून बोंबलायला लागले की राष्ट्रीय स्मारक झालंच पाहिजे। आणि जी घटना ज्या दिवशी घडली त्या घटनेला संपूर्ण देशामध्ये पुरोगामी विचाराच्या लोकांनी पाठिंबा दिला आणि त्या क्षणी दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बबनराव पाटील शिवसेनेचे देखील आलेले होते, त्याने देखील उद्धवजींना इथून जाहीर पाठिंबा दिला की आमचा पहिला पाठिंबा आहे। आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हिंदू मिलला जी जागा दिली गेलेली आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा आहे। अरे सरकारने काय केलं, सरकार काय करतो आम्ही ओरडल्याशिवाय सरकार काय करत नाही। जैनपीठेचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, शेतकरी कामगार पक्षाने नेत्याने तो पुढे सरकवलेला आणि नाविलाजाने सरकारला ते मान्य करावं लागेल। इस दौरान उपरोक्त सभी गणमान्यों द्वारा बाबा साहब के पुतले को माल्यार्पण कर अभिवादन किया गया।